राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. नाजूक विषय असला ना की तुम्हाला ऐकायला आवडते बा, पण विषय असा आहे की त्या बाबतीत माणूस सजग आणि सावध झाला पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचे विषय बुधवार पेठेतला आहे, ते लिहिलंच नाही. जे घडलंय तुमच्यापर्यंत पोहोचवणं काम आहे आणि तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. बुधवार पेठेत नाही झाला तरी बाहेर होईल बा, बसमध्ये आमकं तमकं कुठं. तो आता कसं ही जगच असं निघालं, लय सावध राहायची गरज आहे माणसाला. नाही कुणाचा कधी करेक्ट कार्यक्रम होईल ना सांगता येत नाही. हां, बुधवार पेठेत साधारण आज 6वा दिवस आहे. 6 दिवसापूर्वी घटना आहे. ते जागा अशी आहे, तुम्हाला सांगतो की अनेक शासकीय चांगली कार्यालय पण साईडनी आहे. हां, आपल्या रस्त्यावरच्या पलीकडं दगडूशेठ हलवायचं गणपती पण तिथे आहे, बोंबील मार्केट तिथे आहे, कपड्याची दुकानं तिथे आहेत. म्हणजे बऱ्यापैकी असं सगळं बार आहेत, पोलीस स्टेशन आहे, सगळे आता सिटीच आहे ती. पण हा जो बुधवार पेठेचा म्हणजे देहविक्री करायचं, देहविक्री ज्या महिला करतात, बराच मोठा एरिया आहे हा. आणि महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी जागा आहे ती. अनेक ठिकाणी होतं, नागपूरला होतं, सांगलीला होतं, म्हणजे बरेच नगर चोरी छुपे म्हणजे असं कुठला जिल्हा नाही की तिथं हा व्यवसाय केला जात नाही. कारण हा एक व्यवसाय लपून छपून जरी करत असली, हा लय पुरातन आहे. लय पुरातन म्हणजे माणसं जन्माला जाईल तेव्हापासून तो व्यवसाय, की एका पुरुषाला जी गरज असते ते काही पहिली फळं द्यायची किंवा काही द्यायची किंवा संरक्षण कर, त्याच्या बदल्यात त्याच्या म्हणजे व्यवहार कसा आहे बघा हा, त्याच्या बदल्यात स्त्री सुख ती पुरुषाची गरज आहे. आजच्या काळात डिजिटल युगात पोरांची लग्न लवकर होत नाही, त्याच्यानंतर नोकरी आहे सगळे, ती शरीराची गरज ती बागवण्यासाठी बरेच युवक त्या ठिकाणी येतात. तिथं तुम्ही जर नुसती रिक्षातून जरी गेला आणि नुसता राऊंड जरी पाहिला, जे उपस्थित आहेत ह्याच्यात पर्सेंटेज बघा 15-20% लोक आपली महाराष्ट्रीयन दिसणार तुम्हाला आजच्या डेटला. आता गणपती आला बघ, गणपतीत मरणाची जातात सगळी, कुटुंब कुणाला माहिती, तिथे त्यावेळेस आपले जास्त असतात महाराष्ट्रातली. पण आज 70-72% लोक ही UP, बिहार, राजस्थान ह्या ठिकाणून जी इथं आलेली आहेत ना, ती लोक तुम्हाला तिथं जास्त दिसणार आजच्या डेटला. आणि ती येतात, पैसे कमावतात, तिथं पैसे घालवतात, जाऊन द्या, त्याबद्दल वाद नाही. घटना अशी आहे, नांदेड सिटी म्हणून एक सिंहगड रोडला सिटी आहे बघा, म्हणजे बराच मोठा एरिया आहे. त्या ठिकाणी 2 IT तरुण आहेत. त्यांचं नाव आता घेणं म्हणजे कायद्याने तर नाही घेऊ शकत, पण आपण त्याचं नाव ठेवू, करण अर्जुन, काय हरकत नाही. आपल्याच जिल्ह्यातले, आपल्या म्हणजे पुणे जिल्ह्यातले नाही, आपल्याच राज्यातले दोघं IT वाले, दोन्ही अशी किड्यावरली. म्हणजे कसं किड्यावरली हा प्रकार वेगळा असतो, म्हणजे कमावणार पैसा बी सगळा असतो, पण सुट्टी असली ना बिर्याणीचा आणि बीबी म्हणतात त्याला आतल्यात. बीबीचा अर्थ असतं बिअर प्लस बिर्याणी, त्याला बीबी म्हणतात. आज बीबी, आज तुझी बीबी, पुढलं माझी बीबी, त्याच्या पुढलं बीबी. हे नुसते बीबीवर थांबत नव्हते, तर ही नकली बीबी म्हणजे बिर्याणी प्लस बिअर प्याल्यानंतर बीबीकडं पण जायची. आणि ते कुठं जायचे? बुधवार पेठेत. त्यांच्या स्वतःला हवा माणूस एकदा गेला वाचला, दुसरा गेला वाचला, 10 वेळा गेला, 11व्या वेळेस काही सांगता येत नाही बा. हा चोरी, तुम्ही चोर आहे ना, रोज करा, पण एक दिवस त्याचा नसतो. असं काहीतरी घडतं की तो सापडला जातो. कोण कोणाच्या गल्ल्यातून जर पैसे काढत असेल तर ध्यानात ठेवा. आता निघला CCTV समजा, पण हा पकडले जाणार 100%. हा, आणि मग पोलीस आणि ते दांडकं कुठं घालत्या सांगता येत नाही, तसं डोकं लावू नका. ह्यांचं सगळं चाललं होतं. बिर्याणी घेतलं तर तिथं जायचं, संध्याकाळचं मस्तपैकी सिलेक्ट करायची, कार्यक्रम राबवायचा. काय होतं ह्याच्यात, जो आठवड्याला जातो, स्वतःचं हलका होऊन माघारी येतो माणूस, इतका विचित्र आहे, काय डोकं लावून कोणी सांगता येत नाही बघ. मी कल्पने पलीकडचं काय डोकं लावतात. या ठिकाणी ज्या महिला आहेत, मुली आहेत, काय जे असतील त्या, बरीच लोक म्हणजे बरीच मुलं, एखादी त्यांना जर आवडली, तिने जर रिस्पॉन्स चांगला दिला, गोड बोलली, जर रिस्पॉन्स चांगला दिला, नुसती मेलेवन नाही पडली बा, तर ती तिला फिक्स करतात. लक्षात घ्या, फिक्स अर्थ असा होतो की परत पण तिच्याकडं, आणि सांगून ती इथं हिंदी बोलतात. हां, अगली बार आऊंगा, तुम 1 नंबर पीस आहे, आमकं तमकं, लय लागलं पडी, तुम्हाला आतलं कळायचं नाही, फिक्स करतात. तशी यांना आवडली असं. आता तिथं आहे ना, मुलीसुद्धा महाराष्ट्रीयन थोड्या कमी आहेत, लक्षात घ्या. तुम्हाला बांगलादेश दिसणार, नेपाळी दिसणार, आणि अशा आपल्याकडच्या महाराष्ट्रातल्या आहेत, पण थोड्याशा झोपडपट्टी फसवणूक केल्या.
आईबापाला धोका देऊन प्रियकराबरोबर पळून गेलेल्या आणि प्रियकरांनी इथं आणून विकलेल्या. हा, असंही सगळे इथं. आणि प्रत्येकाची एक कहाणी, प्रत्येकाची एक स्टोरी आहे. भविष्यात आपण तुम्हाला त्या सुद्धा मुलाखती दाखवायचा माझा विचार आहे की याच्यातून वाचलं पाहिजे. ही 17-18 वर्ष ज्यांनी जीव लावला, जन्म दिला, त्या आईबापाला लात मारून त्यांच्या विश्वास पुरी ज्या टोनग्याबरोबर पळून जातात ना, तो टोनगा यांना 4-5 लाखाला विकून टाकतो. टोनगा गेला दुसरीच्या शोधात, यांना अक्कल पाहिजे, गुंतली, काय करणार, असं असतं. त्याच्यामुळं आपल्या घरातले सगळ्या संरक्षक 3च माणसं, आपला भाऊ, आपली आई, आपले बाप, आजोबाजींची 4 भिंतींच्या आतल्या माणसांचाच विश्वास ठेवायचा मुलींनी, बाहेरच्या सेंट मारलेल्या टोनग्यावर ठेवायचा नाही. ह्या दोघांनी करण अर्जुननी म्हणले आपण नीता म्हणून एक पोरगी होती, तिच्याकडं जायची पद्धत प्रत्येकाची वेगळी तुम्हाला आधीच सांगितलेली. काय ते ठिकाणी 500 रुपये रेट आहे. ते म्हणणार अजून 500 घ्या, 1000 देतो. म्हणजे कशाला देतो, 2 in 1 हा एक वेगळा प्रकार आहे. ती अगरबत्तीमध्ये होतं मला 3 in 1 तसं नाही, इथं 2 in 1. आणि ही फॅड अख्खे म्हणजे डोक्यात कोणामुळे शिरत माहिती आहे का, ती मोबाईलवरचं अश्लील व्हिडिओ बघून लोकांच्या, ते अमेरिका इकडे तिकडे असतात ना, ही आपली संस्कृती लोक विसरली. आता लोक फक्त खाणं आणि ठोकाठोकी, याच्या पलीकडे लोकांना काही दिसत नाही. चंगळवात, त्यांना तपासच नव्हतं एवढं मोठं संकट येणार आहे. तिथून म्हणजे 2 in 1, एक मुलगी 2 जण, चलून द्या, आपल्याला काय त्याची घेणं द्या नाही. त्यांचा तो वैयक्तिक विषय होता समजा, हे बी 18पेक्षा 21 वर्ष पुढचे, चलून द्या. ते त्यांनी कार्यक्रम एकदा 2दा 3दा सगळं बोलायची. तिथं बडवे हा प्रकार पण असतो, ध्यानात ठेवा. बडवे म्हणजे काही दलाल असतात, काही गुंडप्रवृत्ती लोक असतात, काही तितके खतरनाक असतात की म्हणजे त्यांना जर आडवी मारली कुणी, त्यांना जर चुकीचं बोललं, त्यांना जर काय म्हणलं ना, तर ते डायरेक्ट चाकून बुधवारपर्यंत खूनसुद्धा झाले, रेकॉर्डला आहेत पोलीस रेकॉर्डला, ते डायरेक्ट चाकू मारणार तुम्हाला. त्याच्यामुळं कुठं काही पोलिसाच्या पुढं उभं राहावं नाही आणि त्या म्हणजे गाढवाच्या मागं उभं राहावं नाही. कावा लात मारी सांगत नाही, पोलिसाच्या पुढं उभं राहा, ते कावा मस्कडीत मारून सांगता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, गुंडाच्या कुठंच उभं राहावं, आडवं नाही, तिरवं नाही, कुठंच नाही, तिथून लांब राहावं. त्यांनी 2 शिवे दिल्या ना, रामकृष्ण हरी माणसं पुढं चालायचं, ते कावा चाकूमारी सांगता येत नाही, असा विषय. अशी लोकं पण होती खाली. ह्यातल्या 2 गुंडांनी त्यांना पाळत म्हणजे हिरलं बा, याला ही येतात बरं का इथं. आणि त्यांचे सगळे मुली बिली महिलांच्यावर त्यांच्या सगळ्यांची ओळख असतात, ते संरक्षणाचा भाग असतो एक. मग म्हणलं चालते भाऊ, ह्यांचा कार्यक्रम राबू. रविवारी सुट्टीचं निमित्त साधून संध्याकाळी 5:30च्या आसपास यांनी कार्यक्रम केला आणि निघाले बाहेर. हे जशी निघाली आणि ही होती आपली ॲक्टिवा होती, होंडाची स्कूटी, 2 जण बसली खुश. हे तिथून निघाले बाहेर की 2 तरुणांनी त्यांचा पाठलाग मोटरसायकलवर चालू केला. त्या ते जे 2 जण आज जायचे ना करण अर्जुन, त्या करण अर्जुनचे वेशासमोरचे फोटो, जाताना पायऱ्या चढताना फोटो, बाहेर आता ही वेश व्यवसाय होतो इथं, ही बुधवारपेठ दाखवायची नाही का, महिला बेला उभ्या राहिल्या, त्यांनी शूटिंग कसं केलं तर बघा, ते दाखवायच्या. नंतर ती आलेली, नंतर चलत गेली, परत गाडी आलेली, ही अशा प्रकारे व्हिडिओ शूटिंग. म्हणजे स्पष्ट दिसत होतं की हे वेश्यागमन करतात, वेश्याशी संबंध ठेवतात, हे स्पष्ट दिसत होतं. पोर IT वाली, यांना पॅकेज, कुणाला 8 लाख, कुणाला 11 लाख, कुणाला 14 लाख. यांना घरच्यां तपास नाही, लग्न झालेलं नाहीत, असं होतं बघा. कसा गुप्तांत तुम्ही सांगतात नाही. जगात गेले जिथं ते थांबतात, त्या नांदेड सिटीमध्ये जिथं फ्लॅट घेतला त्यांनी तिथपर्यंत गेले आणि ते फ्लॅटमध्ये जाणार. त्यांना कळलं आता इथे इकडे म्हणल्या 2 जण, शी काय त्यांनी बघितलं आपण गेले. त्याला वाटलं आपल्या करण अर्जुनला वाटलं त्याला माझं जीवन काय वाढलं. ती थोडंफार बिअरचा करंट होता, ते उतारला सगळा. 2 पार 20,000 रुपये सोडा म्हणले फोनपेने. आता कसं आहे सगळं फोनवर आहे, 20,000 रुपये फोनपे सोडा, नाही तर मी हे सगळे व्हॉट्सअपला टाकणार, माझ्या फेसबुकला टाकणार की ITचे तरुण बघा कसे. यांच्या तर टिंबवरच काटा उभा राहिला भाऊ. म्हणलं वाटलं झालं फार, आपल्या नाटकाचा पडदाच पडला. म्हणलं ही काय पत्तर आहे. आता घरी कळलं तर, अख्ख्या पाहुण्याला कळतं, मित्राला कळलं तर कोण पोरगी देणार नाही, काय नाही काय नाही, काय करायचं. एक करण गडबडला, पण अर्जुन थोडा हुशार होता. त्यांनी असं डोकं लावलं, 20,000 द्यायचं का व्हायना, 20,000 किरकोळ आहे, काय गॅरंटी, हे उंडायचे हत्यार बंद असतात, काय गॅरंटी, ही 20च घेऊन थांबतात, 50 दे, लाख दे, पुरा डोटला, पुरा आपला कार्यक्रम होणार. मग त्यानेच ठरवलं, वाघ म्हणलं तरी खातोय, वाघोबा म्हणलं तरी खातोय, यांचाच करेक्ट कार्यक्रम करू.
ते म्हणले देत नाही, काय करायचे तुला करून घे, मला पोलिसांना फोन करेल. लाव म्हणला पोलिसांना फोन. त्यांनी लावलं ती 112 लाव पोलिसांना फोन. म्हणले आम्ही असं असं आहे, हे असं असं आहे आणि हे आम्हाला विसर मागतात, ही काहीच कारणाचं विसर मागतात. मग ही थोडी जी मागत होते ते गुंड थोडे गारा पाडले. म्हणले साहेब आमच्याकडून यांनी विसर घेतल्यात, लेडीजला उधळ आहे तिकडं वर द्यायला आणि ते काय देणार माझ्याकडे शूटिंग आहे त्याचं असं आहे. पोलिसांनी काय डोकं लावलं, आमने सामने इकडे या दोघं बी, त्यांचे नंबर बिंबरवर ट्रेस असले, इकडे आहेत म्हणले. ह्या खुर्ची दोघं बसावली, त्या खुर्ची दोघं बसावली. साहेब पुढं नांदेड सिटी पोलीस स्टेशन. पोलीस आहे, त्यांना सांगावं लागत नाही, त्यांना लईच खरं खोटं कळतं. याला विचारलं हां याचा असा आरोप आहे, त्याला विचारलं हां तुझा असा आरोप, किंवा असं म्हणतं ते असं म्हणतं. हे 20,000 मिळलं तर नाहीच, पण अशी बचकावली आणि गुन्हासुद्धा दाखल केला कोणा चोरांच्या. कसं होतं कायदा कायद्याची बाजू सांभाळतो, पण ही नवीनच प्रकार आहे की एखाद्या जो सुशिक्षित तरुण आहे, थोडा पैशावाला आहे, त्याला पाठलाग करून ते हेरतात बरोबर. पोरं कोण आहेत, बाहेरून आलेली कोण आहेत काय, आणि ही पोरं आणि ती नजरेम कळतं की आम ठेवणी तिथून ठोक्या करून निघतं खाली, पाटकून निघाय बघतं. त्यांचा हे नवीन प्रकार आहे लुटण्याचा. तुम्ही जगात राहायचं असेल ना कशाही प्रकारे लुटला जाऊ शकता. मी काय म्हणतो, एवढं सगळं वाटलं आयुष्याचं करूच तर एवढं शिकून ही करून त्या गावचा पत्ता मी तिकडे जाऊच नका ना, सगळ्यात सोपं पर्याय. हां पण ती नुसतं संबंधाचा विषय नाही. तुम्हाला जर गनोरियासारखा आता लय स्पीडने गनोरिया गुप्तरोग घ्या तो पांगतोय, गनोरियासारखा आजार पकडला ना पुरी वाट लागली मला. हां काही होऊ शकतं, गुप्तरोगाचे लय प्रकार आहेत, मी त्याच्याबद्दल डिटेल्स सांगितले आधीच्या भागामध्ये. त्याच्यामुळं लाईफमध्ये रिस्क न घेणे आणि अशा गोष्टीपासून लांब राहा, एवढं मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.